Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. दोन 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जनजी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंची रणनीती. छगन भुजबळांना पालकमंत्री करून नाशिकला खड्डेमुक्त करा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहरात बॅनरबाजी. नाशकात खड्ड्यांवरून राजकारण तापलं. जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी. आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका. ते संविधानाच्या विरोधात उगारलेलं एक हत्यार. संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांचं हे वक्तव्य. झारखंड लोकसभा आयोग पेपरफुटी आणि भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन. झारखंडमधील आंदोलनाला सीजेपीचा पाठिंबा. आंदोलक विद्यार्थ्यांशी अभिजित दिपकेंचा व्हीसीद्वारे संवाद. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. एसआयटी स्थापनेसंदर्भात कोर्टाच्या महत्त्वाच्या भूमिकेकडे लक्ष. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज खडाजंगीची शक्यता. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची सकाळी बैठक. नीट पेपरफुटी प्रकरणावर आज फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी. दिल्ली उच्च न्यायालयानं सुनावणीआधी न्यायमूर्ती बदलले. न्यायमूर्ती अजय गुप्तांकडे आता सुनावणीची धुरा. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आज ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यातनं आज मंडल जनगणना यात्रा निघणार. जातनिहाय आणि स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी. वडेट्टीवारही मोर्चात सहभागी होणार. लोकशाहीत कुणीही मोठा नाही. नेत्यांची हुजूरगिरी करण्यापेक्षा जनतेची कामं करा. आमदार नरेंद्र बोंडेकरांना त्यांच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम. एफडीएच्या धडाकेबाज कारवाईनंतर दुभती जनावरं महागली. गाय म्हशींच्या किमतींमध्ये 15 ते 20% मोठी वाढ. तर मुर्हा जातीच्या चांगल्या म्हशीची किंमत तब्बल 2.25 लाखांपर्यंत. महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर ओसरणार. रायगड सिंधुदुर्गसह विदर्भाला सुद्धा काही ठिकाणी येलो अलर्ट जारी. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 3 धरणांमध्ये 100% पाणीसाठा. खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणं 100% भरली. तर टेमघर धरण 95%वर. पुण्याची पाण्याची चिंता मिटली. तर मुंबईच्याही 7ही तलावांमधील एकूण पाणीसाठा आता 90%च्या उंबरठ्यावर. शहरातील 10% पाणी कपात यामुळे रद्द होण्याची शक्यता. नाशिकच्या हरणबारी धरणावर जीवघेणी स्टंटबाजी. एकाचा मृत्यू तर सांडव्यात अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना. दोरीच्या साह्यानं एका तरुणाची सुखरूप सुटका. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची हुल्लडबाजी. तर मद्यधुंद बेशिस्त चालकाचा हा कारनामा मोबाईल कॅमेऱ्यात कैद. मुजोर चालकावर कठोर कारवाईची मागणी. पुण्याच्या महम्मदवाडीमध्ये दहशत माजवणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल. नाना भानगिरे यांच्या ट्विटनंतर पोलिसांची कारवाई. बीडच्या सफेपूरमध्ये वृद्धाला चहातनं विष देण्याचा प्रयत्न. मृत मुलाच्या जागेत शेड मारून न दिल्याच्या रागातनं हा प्रकार. तर पत्नी, मुलगा आणि सुनेविरोधात गुन्हा दाखल. लष्कराचा भीषण ड्रोन हल्ला. दारफूर प्रांताच्या न्यायालयामध्ये 35 जणांचा मृत्यू. अनेक जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.